नुसतं प्लेन दूध पिऊन कंटाळा आलाय का? तर आज आपण खास स्पेशल अशी दुधाची पौष्टिकता वाढवणारी रेसिपी आणली आहे। ही आहे एक ब्रेकफास्ट रेसिपी, अतिशय हेल्दी आहे। याच्यामध्ये आपण राजगिरा आणि मखाण्याचा वापर केला आहे, त्यामुळे दुधाची तर पौष्टिकता वाढतेच, त्याचबरोबर आपल्याला दिवसभर एनर्जेटिक पण वाटतं। त्यासाठी आपण 1 वाटी राजगिरा घेतलाय। हा राजगिरा स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि ह्या राजगिराच्या लाह्या आहेत। आपण ह्या राजगिराच्या लाह्या वापरल्यामुळे आपली रेसिपी झटपट बनते आणि जेवढा वाटी आपण राजगिरा घेतलाय तेवढेच वाटी आपण मखाणे घ्यायचे। राजगिरा आणि मखाणे हे अतिशय पौष्टिक आहेत आणि ज्याच्यामुळे आपल्याला दिवसभर एनर्जेटिक वाटते। तर आपण 1 वाटी मखाणे, 1 वाटी राजगिरा आणि आपल्या घरामध्ये जे ड्रायफ्रुट्स असतील ते आपण या खिरीसाठी वापरू शकतो। आता आपण एका पॅन मध्ये 2 चमचे तूप घेतले। हे होममेड तूप आहे, घरामध्ये तयार केलेलं। आणि आता आपण हे सर्व मिश्रण तुपामध्ये व्यवस्थित भाजून घेणार आहोत। दिसायला हलके फुलके दिसणारे आणि बऱ्याच वेळा आपण स्नॅक्सचा वापर करणारे मखाणे आपल्या हेल्थच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर असतात। काहींना दिवसभर काही ना काहीतरी खात राहायची सवय असते, पण त्यांना वजन कमी करायची पण इच्छा असते। त्यांच्यासाठी मखाना हा अतिशय उत्तम पर्याय आहे। वयोवृद्ध लोकांनी दिवसातून किमान 2 वेळा तरी मखाणे खाल्ले पाहिजेत। मखाणे हे खायला पण सोपे असतात आणि पचवायला पण खूप सोपे असतात। ज्यांच्या शरीरामध्ये रक्ताची कमी असते आणि त्यांना दिवसभर थकवा जाणवतो, त्यांनी तर मखाणे नक्कीच खायला पाहिजेत। मखाणामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोह असतं, ज्यामुळे आपली रक्ताची कमतरता भरून काढतं। डॉक्टरसुद्धा कमी रक्त असलेल्यांना लोह अधिक असणारे जे पदार्थ आहेत त्यामध्ये मखाणे खाण्यासाठी सांगतात। आता आपण 2 मिनिट क्रिस्पी होईपर्यंत तुपामध्ये मखाणे व्यवस्थित भाजून घेतलेले आहे। आता आपण याच तुपामध्ये आपण राजगिरा पण घालणार आहोत आणि राजगिराला पण 2 मिनिट आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत। राजगिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं, त्यामुळे राजगिरा हळूहळू पचतो, त्यामुळे भूक लागत नाही आणि आपलं वजन आपोआपच कमी होतं। तसेच राजगिरा हा संधिवात ज्यांना आहे त्यांनी राजगिरा खावा, त्यामुळे फायदा होतो। कारण राजगिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स असतं, फायबर, पोटॅशियम असतं, ज्यामुळे हृदय आणि पचनक्रिया याच्यासाठी राजगिरा अतिशय फायदेशीर ठरतो। आपण या खिरीसाठी अर्धा लिटर दुधाचा वापर केलेला आहे। दुधाचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त पाहिजे असेल तर करू शकता। खिरीची पौष्टिकता वाढवण्यासाठी आपण या खिरीमध्ये साखरेच्या ऐवजी गूळ पावडरचा वापर केलेला आहे। तुम्हाला साखर वापरायची असेल तर वापरू शकता। साखर जर वापरायची असेल तर तुम्ही डायरेक्ट दुधात घातली तरी पण चालते, पण गूळ पावडरमुळे दूध फुटू शकतं, म्हणून आपण वाटीमध्ये गूळ पावडर घालायची आहे। ही खीर खूप झटपट बनते। तुम्ही दूध जेव्हा तुम्ही उकळायला ठेवता तेव्हा साईडला एका कढईमध्ये तूप घालून त्याच्यामध्ये राजगिरा, मखाणे भाजले आणि दूध ओतलं की लगेच ही खीर तयार होते, झटपट तयार होते। आणि सकाळच्या वेळेला ही अशा पद्धतीचा हेल्दी ब्रेकफास्ट तुम्ही करू शकता। प्लेन दूध पिण्यापेक्षा अशा पद्धतीचा राजगिरा आणि मखाना घालून जर रेग्युलर तुम्ही खीर खाल्ला तर तुमच्या शरीराला जे लोह आणि कॅल्शियम पाहिजे ते पूर्ण मिळेल आणि दिवसभर एनर्जेटिक वाटेल। अशा पद्धतीची आपली हेल्दी मखाना आणि राजगिराची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आपल्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।